नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे। एलपीजी सिलेंडरच्या तुटवड्यापासून सुटका मिळण्याची प्रक्रिया नागपूरमध्ये सुरू झाली आहे। 10 एप्रिल रोजी नागपूरच्या बुटीबोरी भागातील 100 कुटुंबांना पाईप नॅचरल गॅस म्हणजेच पीएनजीचं कनेक्शन मिळणार आहे। या माध्यमामधून नागपूर जिल्ह्यामध्ये घरगुती गॅसचा पुरवठा हा पहिल्यांदाच पीएनजी स्वरूपामध्ये सुरू होणार आहे। पुढे टप्प्याटप्प्याने संपूर्ण नागपूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये देखील पीएनजी कनेक्शनचा विस्तार केला जाणार आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये पीएनजी नेटवर्क विस्तारणाची जबाबदारी ही हरियाणा सिटी गॅस कंपनीला देण्यात आली आहे। मुळामध्ये गेलची मुख्य पाईपलाईन समृद्धी महामार्गाच्या मार्गे मुंबईपासून नागपूरपर्यंत आलेली असून त्यामुळे नॅचरल गॅसचा पुरवठा घेऊन HCG कंपनी ही नागपूरमधील लाखो घरांपर्यंत पीएनजीचा पुरवठा करणार आहे आणि दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी। नागपुरातील बुट्टीबोरी परिसरातील सिडको कॉलनीमध्ये काही इमारतींमध्ये पीएनजी म्हणजेच पाईप्ड नॅचरल गॅसचा पुरवठा जो आहे तो लवकरच सुरू केला जाणार आहे आणि त्यासाठी या संपूर्ण भागामध्ये काम जो आहे तो SCG कंपनीकडून केलं जात आहे। विविध इमारतींच्या खालपर्यंत या कंपनीच्या गॅसचे जे मुख्य पाईप आहे ते पोहोचलेले आणि आता विविध जे फ्लॅट्स आहेत किंवा घरं आहेत त्याच्यामध्ये एक एक कनेक्शन देण्यासाठीचा जो काम आहे तो सध्या केला जात है। ये जो पाइप नेचुरल गैस है LPG सिलेंडर से ज़्यादा सुलभ है, ज़्यादा सस्ती भी और सुविधाजनक। हाँ, ये गैस आपको LPG से डेफिनेटली बहुत सस्ती भी पड़ रही है और आपके लिए ये बहुत सेफ़ है क्योंकि आप प्रेशराइज गैस नहीं है। मैं आपको घर के अंदर जो गैस दे रहा हूँ वो 21 मिलीबार के प्रेशर पे दे रहा हूँ जो आपके घर पे सेफ्टी का कंसर्न बनाए रखती है। आपको कोई सिलेंडर घर पे स्टोर नहीं करना पड़ रहा है और जो भी मीटर इंस्टॉलेशन वगैरह हो रहा है वो वेंटिलेशन स्पेस के पास हो रहा है। प्लस हमारी गैस है वो लाइटर देन एयर है, तो अगर कहीं लीकेज के कंसर्न्स होते हैं तो वो इजीली एस्केप कर जाती है। अप्रॉक्स 1500 से 1000-2000 के आसपास में हम आने वाले 1 महीने में हम कनेक्शन देने वाले हैं। बेसा, बेलतरोडी, मनीषनगर या सर्व भागातून ह्या पाईप नॅचरल गॅसचा पुरवठा जो आहे तो नागपूरपर्यंत पोहोचेल आणि हळूहळू नागपूरची जी मध्यवस्ती आहे त्या ठिकाणी पण येणाऱ्या काही महिन्यांपर्यंत हे संपूर्ण कनेक्शन्स पोहोचतील असं सांगितलं जात आहे की ही गॅस स्वस्तही पडेल आणि जास्त सुरक्षित सुद्धा आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, बुटीबोरी, नागपूर। आणि दरम्यान हरियाणा सिटी गॅस कंपनीचे अध्यक्ष दीपक सावंत यांनी या योजनेबाबत माहिती दिली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी। पाहूयात। माझ्यासोबत हरियाणा सिटी गॅस कंपनीचे प्रेसिडेंट दीपक सावंत सर। दीपक जी, नागपूरमध्ये पीएनजीचा सप्लाय अगदी पहिल्या टप्प्यामध्ये मोजक्या घरात तुम्ही सुरू करताय। हो, ॲक्च्युली ही जी पाईपलाईन आहे मुंबई नागपूर झारसुगुडा ही पाईपलाईन आहे आणि नागपूरमध्ये बुटीबोरी एरियापर्यंत ती आलेली आहे समृद्धी महामार्गेतून। तर तिथून आमचा गॅस पुरवठाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। ही पाईपलाईन डिसेंबर 2025मध्ये आली होती, तेव्हापासून आमचं काम सुरू झालेलं आहे। आता बुटीबोरी ह्या एरियामध्ये सिडको कॉलनी आहे, तिथे आम्ही 100 घरामध्ये कनेक्शन दिलेले आहे आणि 10 एप्रिलपासून आपण गॅस पुरवठ्याची सुरुवात करणार आहे। संपूर्ण नागपूर कशा पद्धतीने आपण कव्हर कराल? हे जे आम्हाला ऑथोरायझेशन मिळालं आहे नागपूर जिल्ह्यासाठी, तर आम्हाला 8 वर्षाची मुदत आहे। त्या 8 वर्षाची मुदतमध्ये पूर्ण नागपूर जिल्हा आम्हाला कव्हर करायचा आहे। तर आता आम्ही जे सांगितलं की सिडकोमध्ये करतो आहे, त्यानंतर आमचं जामठाच्या पलीकडे जितकी कॉलनी आहे तिथे पण आमचं काम सुरू आहे, वानाडोंगरीमध्येही सुरू आहे आणि त्यापुढे पूर्ण नागपूर शहरामध्ये आम्ही पसरणार आणि हे जे आम्हाला मुदत मिळाली त्याच्यात पूर्ण नागपूरकरांना पीएनजीची उपलब्धता होईल। ही जी LPG मध्ये जे सिलेंडरमध्ये जी गॅस आहे तीच गॅस आहे की त्याच्यापेक्षा वेगळी? ही गॅस वेगळी आहे, ह्याला नॅचरल गॅस म्हणतात। म्हणजे ह्याच्यात नुसती मिथेन असती। जर आपण हायड्रोकार्बन चेन बघितली तर मिथेन सगळ्यात पहिली गॅस असती, त्यानंतर प्रोपेन, ब्युटेन जी येते त्याचा मिक्सचर जे आहे ते LPG आहे। म्हणून LPG हवेपेक्षा भारी आहे आणि ही हवेपेक्षा याचं वजन कमी आहे, त्यामुळे ही सुरक्षित गॅस पण आहे। काय त्याची किंमत राहील, कसं राहणार? ही सगळी पायपिंगचं काम आम्ही करू आणि ह्याची आम्हाला डिफरंट स्कीम केलेली आहे। तशी काही 9,500 रुपये आहे, पण ह्याच्यामध्ये EMI स्कीम पण अवेलेबल आहे आणि त्यानंतर रेंटल स्कीम पण अवेलेबल आहे। तर ज्यांना लगेच पैसा नाही द्यायचा आहे त्यांना पण आम्ही सुविधा दिलेली आहे। नागपुरात पुढील 8 वर्षामध्ये हा काम संपूर्ण नागपूर सिलेंडर मुक्त होईल अशा पद्धतीचं सरकारचं धोरण आहे आणि त्या अनुषंगाने काम सुरू आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.